तर आपण क्वेश्चन नंबर 22 पर्यंत बघितलंय. तर क्वेश्चन नंबर 23 रीड करतो मी. Monochromatic electromagnetic radiation from a distant source passes through a slit. The diffraction pattern is observed on a screen 2.50 meter from the slit. If the width of the central maximum is 6.00 nanometer, 6.00 nanometer, what is the slit width if the wavelength is? तर डिफ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये स्क्रीन आणि स्लिटचा डिस्टन्स दिलाय डी, कॅपिटल डी. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा, हा जो WC सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ दिली 6.00. तर इथं पॉईंटच्या नंतर 0 धरली त्याची गरज. इथे पण 2.50 दिलाय, 2.50 मीटर दिलाय. तर डेसिमल नंतर 0 असेल त्याला मिनिंग नसतो, तर हा नाही दिला तरी चालेल. 6.00 ला हे 2 0 नाही लिहिलं तर झालं 6 मिलीमीटर. 6 मिलीमीटर म्हणजे 6 × 10⁻³ मीटर. मिलीमीटरला आपण 10⁻³ मीटर लिहितो. आणि हे सगळं मीटरमध्ये ठेवून आपल्याला ते आन्सर येईल, म्हणून याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं. हा मीटरमध्ये आहे. तर 3 वेवलेंथ दिल्या. फर्स्ट वाली आहे लॅम्बडा 5000 नॅनोमीटर, दुसरी आहे 500 नॅनोमीटर. पहिली फर्स्ट वेवलेंथ दिली 500 नॅनोमीटर, दुसरी दिली 50 मायक्रोमीटर आणि तिसरी दिली 0.5 नॅनोमीटर. तर आता आपल्याला काढायचं आहे विड्थ, स्लिटची विड्थ किती राहील ती काढायची. तर आपल्याला फॉर्म्युला आहे सेंट्रल विड्थ जी आहे ट्वाइस ऑफ लॅम्बडा इंटू डी बाय ए. सेंट्रल विड्थ ही बाकीच्या विड्थ पेक्षा डबल असते, ट्वाइस ऑफ लॅम्बडा डी बाय ए. तर मग इथे व्हॅल्यू पुट करा, एला इकडे पाठवा, एला इकडे पाठवा. तर ए येईल 2 × लॅम्बडा. वेवलेंथ दिली आहे 500 नॅनोमीटर. 500 नॅनोमीटर म्हणजेच किती, 500 × नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर होतो 10⁻⁹ मीटर. इथे ठेवल मी 500 × 10⁻⁹ मीटर मध्ये पूर्ण गोष्टी मीटर मध्ये लिहा. लॅम्बडा लिहिलं मीटर मध्ये, डी ऑलरेडी मीटर मध्ये 2.5 मीटर, 2.5 मीटर आहे ऑलरेडी. आणि ए काढायचा होता, इकडे पाठवला, WC इकडे जाईल. WC दिला 6 × 10⁻³ 10⁻³ आता हे सगळं येईल आपलं मीटर मध्ये आन्सर येईल. ठीक आहे, हे सगळं आपण मीटर मध्ये ठेवलंय, तर मीटर मध्ये आन्सर येईल. मग आता 2 × 2.5 होईल. 2.5 म्हणजे अडीच, अडीचचा डबल केला तर 5. 5 × 500 × 10⁻³ वरती जाईल, प्लस होईल -9 + 3 10⁻⁶. आणि इथे 6 हा इथे ठेवला. तर आता 5 × 5 25 आणि 2 0 मी पॉवर मध्ये ऍडजस्ट करतो. 25 × 10⁻² 2 0 +2 -6 +2 -6 -4/6 आहे. तर 25/6 डिवाइड करा त्याला. 6 × 24 एक उरला, 6 × 6 उरले 4, 6 6 36. परत आणखी परत 4 न जाईल, 6 6 36 1.666 समथिंग 166 समथिंग येईल. पुढे कंटिन्यू येत राहील. तर 4.166 × 10⁻⁴ हे मीटर मध्ये आन्सर आहे. तर मी आता एक डेसिमल थोडं इकडे शिफ्ट करतो, तर येईल 0.4166 समथिंग पुढे 10⁻⁻³ डेसिमल जर ह्या साईडला जर नेलं तर 10⁻+ वाढत असते. मी 1 ने शिफ्ट केलं 10⁻+1 +1 -4 -3. आता 10⁻³ मीटर, 10⁻³ मीटर म्हणजेच मिलीमीटर. तर काय येईल 0.416 मिलीमीटर. हे तुमचं आन्सर ज्यावेळेस वेवलेंथ 500 नॅनोमीटर होती त्यावेळेस. तर आता वेवलेंथ चेंज करू आपण, 50 मायक्रोमीटर बघू. वेवलेंथ आता न्यू वेवलेंथ आहे 50 मायक्रोमीटर. फॉर्म्युला सेम, कन्सेप्ट सेम, कॅल्क्युलेशन मध्ये फक्त पॉवरचा फरक आहे. तर आता λ2 जी आहे 50 मायक्रोमीटर. 50 मायक्रोमीटर म्हणजे लक्षात ठेवा, मायक्रो म्हणलं तर 10⁻⁶ होतं, 10⁻⁶ मीटर. फॉर्म्युला सेम. ए काढायचा आहे तर काय येईल 2 λd बाय विड्थ ऑफ सेंट्रल. तर 2 × लॅम्बडा किती आहे 50 10⁻⁶ अपॉन डी 2.5 अपॉन आहे WC. WC म्हणजे विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा 6 × 10⁻⁻3. हे सर्व मीटर मध्ये आन्सर मग
नंतर मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. 2 इंटू 2.5 होईल 5 इंटू 50 इंटू 10 to the power -6 आणि हा +3 वरती येईल -6 + 3 -3 अपॉन 6. आता एक डेसिमल वाटला तर याला तसंच तेव्हा वाटलं डिवाइड करू आपण डायरेक्ट. इथं होईल 5 इंटू 5 25 1 0 250 डिवाइडेड बाय 6 इंटू 10 to the power -3 मीटर मध्ये. तर इथं डिवाइड करा 6 × 24 एक राहिला आणि 0 पण आहे 10 6 1 6 पॉईंट. आता 4 उरेल 6 6 समथिंग येईल तर 41.66. इथे 10 to the power -3 मीटर होता तर ते मिलीमीटर मध्ये मग लिहू शकतो मी डायरेक्ट. तर हे तुमचे आन्सर 41.66 मिलीमीटर. ज्यावेळेस वेवलेंथ 50 मायक्रोमीटर होती त्यावेळेस. तर याचा मिनिंग काय होतो, ज्यावेळेस वेवलेंथ पहिले नॅनोमीटर मध्ये होते म्हणजे खूप छोटी होती तर विड्थ जी होती विड्थची साईज सुद्धा त्याच्यासाठी छोटी राहील. वेवलेंथ जर वाढली तर विड्थची साईज सुद्धा वाढेल कन्सिडरेबल, म्हणजे तसं इक्विव्हॅलंट असतं. तर आता तिसरी वेवलेंथ थर्ड. तर तिसरी वेवलेंथ दिली आहे 0.500 नॅनोमीटर. 0.500 नॅनोमीटर. तर पॉईंटच्या नंतर जर 0 असेल त्याचा मिनिंग नसतो. तर मग आपण डायरेक्ट वेवलेंथ घेऊ लॅम्बडा इक्वल्स टू 0.5 नॅनोमीटर. 0.5 इंटू 10 to the power -9 मीटर. एक नॅनोमीटर मीटर म्हणजे 10 to the power -9 मीटर. सेम फॉर्म्युला परत 2 लॅम्बडा डी बाय विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. 2 इंटू लॅम्बडा आता 0.5 इंटू 10 to the power -9. मग आता डी डी आहे 2.5 अपॉन WC 6 इंटू 10 to the power -3. 2 इंटू 2.5 5 होईल इंटू 0.5 अपॉन 6 10 to the power -3 वरती ते प्लस होईल 10 to the power -6. आता याला डिवाइड करा 5 इंटू 0.5 वाटलं तर 0.5 ला एक डेसिमल इकडे शिफ्ट करा 10 to the power -7 मिळेल. डेसिमल इकडे शिफ्ट केला एकने कमी होईल, इकडे शिफ्ट केला तर वाढेल. म्हणजे जर एकने जर शिफ्ट केला तर एकने कमी होईल. -6 से -5 होईल जर कमी इकडे गेला तर. मी जर डेसिमल इकडे शिफ्ट केला तर -6 से -7 होईल. 5 इंटू 5 अपॉन 6 इंटू 10 to the power -7. हे आन्सर मीटर मध्येच आहे सध्या. 5 इंटू 5 होता 25 अपॉन 6 4.166. अगोदर आपण बघितलंय 4.166 इंटू 10 to the power -7 मीटर. आता याला मिलीमीटर मध्ये आहे तर मी आता काय करतो, याला स्प्लिट करतो 4.166 इंटू 10 to the power -4 10 to the power -3 मीटर. -7 आहे लक्ष द्या. -7 ला मी 2 याच्यात स्प्लिट केलं -4 -3 तर 10 to the power -3 म्हणजेच मिलीमीटर. तर इथे मिलियन 4.166 इंटू 10 to the power -4 मिलीमीटर. हे तुमचं आन्सर. ठीक आहे. चला तर आता मग नेक्स्ट क्वेश्चन बघू 24. चलो तर नेक्स्ट 24 क्वेश्चन रीड करतो मी. क्वेश्चन नंबर 24. A star is emitting light at the wavelength of 5000 angstrom. Determine the limit of resolution of a telescope having an objective of a diameter 200 inch. तर वेवलेंथ दिली आहे 5000 angstrom. 5000 angstrom म्हणजेच 5000 इंटू 1 angstrom म्हणजे 10 to the power -10 मीटर. 10 to the power -10 मीटर. अँगस्ट्रॉमला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर 10 to the power -10 मीटर लिहायचं. इथे दिला 200 इंच आयपीसचा डायमीटर. आता आयपीसचा डायमीटर इंच मध्ये दिला, आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. 200 इंटू 1 इंच म्हणजेच 2.54. आता हे होईल सेंटीमीटर मध्ये 2.54 सेंटीमीटर. 2 ने मल्टिप्लाय करता याला मी 2 इंटू 4 8 2 इंटू 5 10 आणि इथे येईल 0 1 रिमेन्स 2 इंटू 4 2 इंटू 2 4 आणि 1 5 2 0 1 आणि 2. तर पॉईंट जो आहे 2 डेसिमल आहे इथे डेसिमलला जाईल 5.508 सेंटीमीटर. आता सेंटीमीटर आलं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर मी याला 2 डेसिमल इकडे शिफ्ट करेल 5.08 मीटर. तर डी झाला तुमचा 5.08 मीटर.
आता लिमिट ऑफ रेझोल्युशन काढायचं आपल्याला टेलिस्कोपचा. तर फॉर्म्युला आहे थीटा इक्वल्स टू 1.22 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय डी. हा लिमिट ऑफ रेझोल्युशनचा फॉर्म्युला आहे. इथे व्हॅल्यू टाका 1.22 इंटू लॅम्बडा किती आहे 5000 इंटू 10 to the power minus 10 डिवायडेड बाय डी 5.08. 5.08. आता याला मल्टिप्लाय करतो मी 5 ला, याला 5 इंटू 2 10, एक रिमेन 5 इंटू 2 10 आणि एक 1, 5 इंटू 1 5 आणि 1 6. डेसिमल बघा 1 2 ने, तर मी 2 ने डेसिमल देईन. आता इथे 1 2 3 डेसिमल आहे, 0 आहे. 1 2 3 10 to the power plus 3 minus 10 plus 3 minus 10 होईल 10 to the power minus 7 डिवायडेड बाय 5.08. आता तुम्हाला हा डेसिमल नाही तर चालेल 6.1 इंटू 5.08 याचा रेसिप्रोकल फाइंड करायचा आहे. 5.08 त्याचा रेसिप्रोकल 5.0 मध्ये जा आणि 8 मध्ये जा. 5.08 मध्ये 1969 0.1969 इंटू 10 to the power minus 7. आता जे आन्सर येणार तुमचा आन्सर येईल रेडियन मध्ये आन्सर येईल. तर हे मल्टिप्लाय करायचं आपल्याला 1969 मल्टिप्लाय 61 डेसिमल नंतर देऊ आपण 9691 साइन 9 54 6 6 36 आणि 5 41 साइन 9 54 4 58 आणि 5 रिमेन 6 1 6 आणि 5 11 9 0 इथे येईल 11 2 इथे येईल 0 इथे येईल 1 2 डेसिमल 4 आणि 1 इथे 5 नाही 1 2 3 4 5 1.20 समथिंग आहे. तर 1 पॉईंट त्यानंतर 0 ला सोडून द्यायचं 1.2 इंटू 10 to the power minus 10 रेडियन 10 to the power minus 7 इथं 10 to the power minus 7 रेडियन हे तुमचं आन्सर. चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 25 एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 मी रीड करतो. क्वेश्चन नंबर 25 मध्ये काय दिलं बघू. क्वेश्चन नंबर 25 रीड करतोय मी. तर दिलं आहे द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्राइट फ्रिंजेस इन अ बायप्रिझम एक्सपेरिमेंट using light of wavelength 6000 angstrom is 0.3 mm. How much will the distance change if the light of wavelength 4800 angstrom is used? वेवलेंथ दिली आहे पहिली वाली 6000 angstrom. त्यावेळेस जी विड्थ तयार झाली आहे फ्रिंजेसची विड्थ जी तयार झाली ती दिली 0.32 मिलीमीटर 0.32 मिलीमीटर एवढी दिली आहे. आता त्याचं असं म्हणणं आहे की सेकंड वेवलेंथ जी आहे मी वेवलेंथ थोडी डिक्रीज केली 4800 अँगस्ट्रॉम केली आहे. तर जी विड्थ आता बनणार आहे हे सेटअप वॉटरमध्ये कशामध्ये इमर्स केला तर वेवलेंथ डिक्रीज झाली एवढी किंवा वेवलेंथ जी पहिली होती आता बदलली तर ही विड्थ जी आता नवीन बदलणार आहे तर ती विड्थ बदललेली विड्थ जी चेंज झाले त्यांचा फरक काढायचा आहे. इथे जी विड्थ होती आता इथे काहीतरी बदलेल मग कितीने डिफरन्स आला तो काढायचा फरक किती आला. तर विड्थ 2 फाइंड करायचे आपल्याला. तर आपल्याला माहित पाहिजे फॉर्म्युला विड्थचा लॅम्बडा डी बाय डी. हा तर आता कॉन्स्टंट दोघांमध्ये पण सेम आहे फक्त वेवलेंथ चेंज केली आहे. याचा अर्थ असा की वेवलेंथ आणि विड्थ यांचं रिलेशन होईल डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे दोन जे आहेत सारखे राहील तर डिवाइड झालं कट होईल तर विड्थ जी आहे लॅम्बडाच्या प्रोपोर्शनल राहील. तर लॅम्बडा 1 इक्वल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विड्थ 1. मग आता फॉर्म्युलेवर ठेवतो मी लॅम्बडा 1 राहील त्यावेळेस विड्थ W1 आणि डिवाइड केलं मी लॅम्बडा 2 तर विड्थ त्यावेळेस राहील W2. तर W2 काढायची मला तर W2 येईल तर मल्टिप्लाय होईल इकडे जाऊन विड्थ 2 तर W1 इंटू लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1. हा इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला. आता व्हॅल्यू टाका W1 दिली 0.32 इंटू 0.32 आहे mm आहे मिलीमीटर मध्ये ठेवा कारण आन्सर मिलीमीटर मध्ये येऊन जाईल. लॅम्बडा 2 4800 अपॉन लॅम्बडा 1 6000 1 0 कटला 2 0 कटला तरी इथे राहिला आता 60 आणि वरती 48 मी 6 ने डिवाइड करताय 6 8 48 होतं 6 10 60 60
इथं खाली 10 वरती राहिला 0.32 इंटू 8 0.32 इंटू 8 करा 0.32 इंटू 8 8 2 16 एक राहिला 8 3 24 आणि 25 24 आणि 25 डेसिमल इथे 2 ने जाईल 2.56 डिवायडेड बाय 10 आन्सर मिलीमीटर मध्ये येणार आहे डिवायडेड बाय 10 तसाच आहे मग डेसिमल परत शिफ्ट होईल 0.256 मिलीमीटर एवढा आन्सर हे झाला तुमचा W2 तर त्याने क्वेश्चन मध्ये W1 आणि W2 यांच्यामध्ये फरक किती पडला ते विचारलंय तर W2 आणि W1 यांचा डिफरन्स जर काढायचा तर तुम्हाला मायनस करावं लागेल W1 मधून W2 काढावं लागेल W1 जास्त आहे कारण वेव्हलेंथ जास्त होती तर विड्थ जास्त राहील पहिली W2 कमी राहील जर चेंज आला तो काढायचा आहे तर इथे येईल 0.320 घेतो मी त्याला मायनस 0.256 320 मधनं 256 काढायचे 320 मधनं 256 काढा तर 10 मधनं 6 गेले 4 11 मधनं 5 गेले 6 आणि 2 मधनं गेलं 0 इथं 0 येईल 0. फरक येईल 0.064 चा हा येईल तुमचा डिफरन्स विड्थ मध्ये किती फरक पडला 0.064 आणि मिलीमीटर कारण दोन्ही मिलीमीटर मध्ये होता आन्सर तर मिलीमीटर हे आन्सर हे तुमचं फायनल आन्सर तर क्वेश्चन नंबर 25 क्लिअर बघून घ्या काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा पूर्ण क्वेश्चन एक्सरसाइजचे आपण सोडवले आहेत MCQ पासून न्यूमेरिकल पर्यंत पूर्ण क्वेश्चन आपण सोडवलेले जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा मी थंबनेलला माझा नंबर सुद्धा टाकला आहे कोणाला काही डाऊट असेल तर क्वेश्चन सेंड करू शकता आणि आपण आता स्टेट बोर्डच्या बाकी चॅप्टरचे सुद्धा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहे तर नेक्स्ट आता इलेक्ट्रिसिटीची एक्सरसाइज अपलोड होईल तर त्यासाठी स्टे कनेक्टेड चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघत राहा थँक्यू